नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. शहरात भूमिगत गटार नालीचे खोदकाम सुरू असून यामुळे स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे याचे खापर आयुक्तांवर फुटत असताना वास्तव वेगळे आहे. यामागील सूत्रधार कोण आहे हे काही दिवसातच उघड होईलच, परंतु प्रतिनिधींचे या बाबतीतील मौन बरेच काही सांगून जाते. शहरातील अनेक प्रभागात नळाच्या पाईपलाईन फुटल्या असून दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. समोर उन्हाळा आला असताना या बाबतीत प्रशासन आणि जनप्रतिनिधी गप्प बसले आहेत. अनेक प्रभागात नळाचे पाणी 2 दिवसानंतर येते आणि तेही दूषित. यामुळे नागरिकांनी स्वतःच काय ती काळजी घ्यावी. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराने समाजमन ढवळले असताना अथक प्रयत्नाने पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाढे यास अटक करण्यात आली. बलात्कार केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला ऊसाच्या शेतातून ताब्यात घेण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांचा संपूर्णतः बिमोड करण्याचा निश्चय राज्य सरकारने केला. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळत असून काल 2 जहाल नक्षली ज्यांच्यावर 18 लाखांचे बक्षीस होते त्यांनी आत्मसमर्पण केले. कांतक्का आणि वारलो असे या समर्पण करणाऱ्या नक्षलींचे नाव आहे. जंगलाबाहेर फिरणाऱ्या वाघांना तातडीने ताब्यात घ्या असा विचित्र आदेश 3 मंत्र्यांच्या उपस्थितीत काढला गेल्याने वन्यजीव प्रेमींना या आदेशावर काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न पडला आहे. मानव वन्यजीव संघर्ष पूर्वीपासून सुरूच आहे, परंतु असा आदेश आजपर्यंत कुठे दिलेला ऐकला नाही. राज्यमंत्री आशिष जयस्वाल, वनमंत्री गणेश नाईक आणि सध्या चौफेर निर्णय घेणारे चंद्रशेखर बावनकुळे या निर्णयात सामील होते. वडिलांचे घरी प्रेत आणि मुलगी पेपर द्यायला परीक्षा केंद्रावर. अत्यंत हृदयद्रावक घटनेने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी गावात रात्री 2 वाजता वडिलांचे निधन झाले आणि सकाळी 12वीचा पेपर. सर्व वेदनांवर ती पोहोचली परीक्षा केंद्रावर. एकीकडे वडील गेल्याचे दुःख आणि समोर पेपर. तिचे संपूर्ण लक्ष घरी. तिने पेपर अर्ध्यावरच सोडला आणि घरी पोहोचताच मृतदेहावर डोके ठेवून अश्रूंचा बांध सोडला. शिरपूर येथे महादेवाचे दर्शन घेऊन घरी परत येत असताना दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात चालक जखमी झाला, परंतु मागे बसलेल्या प्रवाशाला आपले प्राण गमवावे लागले. बुधवारी रात्री 9:30 वाजता हा अपघात घडला. तनय परशुराम पिंपळकर, वय वर्ष 22 असे मृतकाचे नाव आहे. रेती घाट लिलाव झाले नसताना अवैध मार्गाने रेतीची तस्करी चिमूर शहरात सुरू असून प्रशासनाच्या कार्यालयासमोरूनच बिनदिक्कतपणे रेतीची वाहतूक सुरू आहे. हा प्रकार डोळ्यादेखत घडत असताना सुद्धा महसूल प्रशासन शांत बसल्याने हातमिळवणीची चर्चा नागरिकात रंगत आहे. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.